आज आपण पाहणार आहोत थकवा आणि आळस विसरा गृहिणीसाठी आनंदी राहण्याचा मास्टर क्लास. चला आपण पाहूयात काय ते आहे. नमस्कार सखींनो, हे दृश्य ओळखीचं वाटतं का? सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत आपण फक्त पळत असतो. मुलांचा डब्बा, मिस्टरांचा नाश्ता, घराची साफसफाई आणि हे सगळं करून शेवटी आपल्या हातात काय उरतं? कंबरदुखी, चिडचिड आणि प्रचंड थकवा. कधी कधी इतर कंटाळा येतो की वाटतं बस आता मला दुसरं काहीच नकोय. पण मला सांगा, आपण मशीन आहोत का? नाही, आपण या घराचा आत्मा आहोत. जर घराचा मुख्य आधारस्तंभच थकला तर घर कसं उभं राहणार बरं? आजचा हा 20 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक लाईफ चेंजर ठरणार आहे. मी आज तुम्हाला अशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे ज्या मी स्वतः अनुभवल्या आहेत. आळस झटकून फ्रेश कसं राहायचं आणि या सगळ्या कामाच्या व्यापात स्वतःचं अस्तित्व कसं जपायचं हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आता आपण. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की आपल्याला आळस का येतो. बऱ्याच गृहिणींना वाटतं की त्यांच्यात रक्ताची कमी आहे किंवा त्या अशक्त आहेत. हो, ते कारण असू शकतं, पण 90% वेळा आपला थकवा हा मानसिक असतो. तेचपणा, रोज सकाळी उठून तेच कांदे कापायचे, तीच भाजी करायची, या रिपेटिव्ह कामामुळे आपल्या मेंदूला कंटाळा येतो. नियोजन नसणे, जेव्हा आपल्याला कळत नाही की कधी काय करू तेव्हा मेंदू शटडाऊन होतो आणि आपल्याला झोप येते. स्वतःकडे दुर्लक्ष, आपण सगळ्या कामांना सगळ्यांना आपण गरम गरम जेवू घालतो, पण स्वतः मात्र उरलेलं सुरलेलं आणि थंड जेवतो. उपाय काय? तुमचं मन सांगतंय थकलंय, पण तुमचं शरीर अजून काम करू शकतं. हा थकवा घालण्यासाठी सगळ्यात आधी तुमची विचार करण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागेल. आळस घालवण्याचा पहिला मंत्र, सकाळी स्वतःसाठी जिंका. जर तुम्ही मुलांच्या किंवा कामाच्या ओरड्याने उठत असाल तर तुमचा दिवस चिडचिडपणाने सुरू होणार. ब्रह्ममुहूर्त किंवा पहाटेची वेळ, घरच्यांच्या आधी फक्त अर्धा तास लवकर उठा. त्या शांततेत जी ऊर्जा आहे ती कशातच नाही. पाणी पिण्याची पद्धत, उठल्या उठल्या चहा नको. आपल्याला शरीराला रात्रीच्या 7-8 तासानंतर पाण्याची गरज असते. एक तांब्याभर पाणी हळूहळू बसून प्या. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम जे असतं वाढतं आणि आळस पळतो. 5 मिनिटाचा व्यायाम, जिममध्ये जायची गरज नाही. फक्त हातपाय ताणा, स्ट्रेचिंग म्हणतात त्याला. सूर्यनमस्कार घाला. जेव्हा शरीर हलतं तेव्हा रक्तभिसरण वाढतं आणि मेंदूला ऑक्सिजन मिळतो. तुम्ही स्वतःला फ्रेश अनुभवायला लागतात. कामातील स्मार्टनेस आणि ब्रेक, काम तर संपणार नाहीत, मग ती आनंदाने कशी करायची? संगीत, काम करताना तुमचे आवडते पॉडकास्ट, प्रवचन किंवा जुनी गाणी लावा. गाण्यांच्या तालावर काम केले की वेळ कसा जातो कळतच नाही. सगळ्यात महत्त्वाचं, सतत 2 तास काम करू नका. 45 मिनिटे काम करा आणि मग 5 मिनिटं सोफ्यावर डोळे मिटून शांत बसा. या 5 मिनिटात मोबाईल बघू नका, फक्त शांत राहा. उभे राहण्याची पद्धत, गृहिणींना पाय दुखण्याचा त्रास जास्त होतो. काम करताना एकाच जागी ताट उभं न राहता थोडी हालचाल करा. पायात मऊ चपला वापरा, यामुळे थकवा कमी जाणवेल आपल्याला. आता आपण पाहूयात आहार आणि दुपारचं लो फिलिंग. दुपारी 2 ते 4 या वेळेत सगळ्यांना जास्त आळस येतो. बरोबर, याचं कारण आपण जड जेवण. दुपारचं जेवण जे असतं ना, खूप जास्त खूप हेवी नसो. जास्त हेवी असेल खाल्लं की झोप येणारच. जेवणात कोशिंबीर, ताक आणि पालेभाज्यांचा समावेश करा. पॉवर नॅप, जर खूपच थकवा वाटत असेल ना तर खुशाल झोपा, पण ती केवळ फक्त 20 मिनिटे. 2 तास झोपला तर उठल्यावर डोकं जड होईल. 20 मिनिटाची झोप तुम्हाला पुन्हा रिचार्ज करेल. स्वतःसाठी 1 कप खास चहा किंवा कॉफी करा. दुपारची सगळी कामं आटोपली की स्वतःसाठी 1 कप किंवा चहा बनवा. एखादं पुस्तक वाचा किंवा फक्त खिडकी बाहेर बघत तो चहा एन्जॉय करा. तुमचा हा रिवॉर्ड आहे. सखींनो, आयुष्य एकदाच मिळतं, ते फक्त रांधा, वाढा, उष्टी काढा यामध्ये घालू नका. तुम्ही एक व्यक्ती आहात, तुमची काही स्वप्न आहेत. रात्री झोपताना उद्या काय भाजी करायची यापेक्षा उद्या मी स्वतःसाठी काय करणार आहे याचा विचार करा. कधी कधी घर अस्ताव्यस्त असेल तर असू द्या, पण तुमचं मन प्रसन्न असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि पहा, माझंही आता मी का काम करते. मी अगोदर जसं तुम्हाला सांगते तसंच जगत होती. आता माझं प्रेग्नेन्सीपासून माझ्या घरामध्ये लक्षच नव्हतं, म्हणून आता मी हळूहळू घर स्वच्छ करायला चालू केलं आहे. नाही तर एवढे दिवस माझं जे मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये ते मी अगोदर सगळं करत होते, म्हणून मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता मात्र माझं घर अस्ताव्यस्त आहे, म्हणून मी तुम्हाला काम करतानाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे.
रात्री झोपताना उद्या जसं मी म्हटलं, कधी कधी घर अस्ताव्यस्त असेल तर असू द्या, पण तुमचं मन प्रसन्न असणं जास्त महत्त्वाचं आहे. हीच गोष्ट मी अगोदर केलेली आहे. आजपासून ठरवा, मी स्वतःला वेळ देणार, मी आनंदी राहणार. हॅपी मॉम हॅपी होम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःकडे जेवढं जास्त लक्ष देशील ना, तेवढे तू हॅपी राहशील आणि तेवढं तुझ्या घरामध्ये जी लोक आहेत त्यांना तू हॅपी ठेवशील. ही मी मात्र 100% तुला सांगू शकते. कारण जेव्हा मी चिडचिडेपणा करते ना, तेव्हा माझ्या घरातले लोक पण चिडचिडे होतात किंवा त्यांना मला नेहमीच समजून घ्यावं लागत असतं. मल्टीटास्किंगचा सापळा आणि त्यातून सुटका. बऱ्याच गृहिणी एकाच वेळी 10 काम करायला जातात आणि तिथेच खरी दमछाक होते. सखींनो, आपल्याला वाटतं आपण वंडर वुमन आहोत. गॅसवर दूध ठेवले, हाताने कपड्यांच्या घड्या सुरू आहेत आणि मनात मुलांचा अभ्यासाचा विचार आहे. यामुळे आपलं शरीर नाही तर मेंदू थकतो. मेंदू जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टीचा विचार करतो ना, तेव्हा कोर्टिसोल नावाचं एक स्ट्रेस हार्मोन वाढतं. एकाच वेळी एक काम करून पहा. जे काम करताय तिथेच मन ठेवा. काम लवकर संपतं आणि थकवा कमी होतो. व्हिडिओमध्ये तुम्ही एका वेळी अनेक काम करताना होणारी चिडचिड आणि नंतर शांतपणे एक काम करतानाचा फरक तुम्ही बघू शकाल. कधीतरी असं करून पहा. मी करून पाहिलेलं आहे म्हणून मला माहिती आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा. स्वयंपाकघरातील स्मार्ट गॅजेट्स आणि हॅक्स. बघा, काम सोपं झालं की आळस आपोआप कमी होतो. थकवा कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कष्टाची कामं कमी करणे. स्मार्ट टिप्स आपण पाहूयात. आठवड्याचा मसाला आधीच करून ठेवा. भाज्या चिरण्यासाठी चॉपर वापरा. जर बजेट असेल तर डिशवॉशर किंवा व्हॅक्यूम क्लिनरचा विचार आपण करू शकतो. ती सगळी हातानेच करण्याचा हट्ट सोडा. तंत्रज्ञानाची मदत घ्या, जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठी अर्धा तास जास्त मिळेल. जसं की माझ्याकडे अगोदर वॉशिंग मशीन नव्हती आणि मला कपडे धुवायचं असं वाटत माझा अर्धा तास कुठेतरी वाचेल, त्याच्यामुळे वॉशिंग मशीन घेतली. हळूहळू सगळ्या गोष्टी येतीलच. आता पण जसं कमवायला लागेल तसं हळूहळू सगळ्या गोष्टी घरामध्ये घेईल, जेणेकरून तो माझ्यासाठी स्वतःला जास्त वेळ मिळेल. आणि आता आपण एक अजून पॉईंट बघूयात. भावनिक ओझं कसं उतरवायचं ते आपण पाहूयात. गृहिणींना घरच्यांच्या बोलण्याचा इतका त्यांचा मूडचा खूप त्रास होतो. कधी कधी विचार केला का मिस्टर ऑफिसमधून रागावून आले किंवा मुलांनाही ऐकलं नाही की आपल्याला या थकल्यासारखं वाटतं, कारण आपण इतरांचे मूड स्वतःवर ओढून घेतो. मंत्र सांगते एक तुम्हाला. लोकांच्या वागण्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवा. कोणी काही बोललं तर ते मनात साठवून ठेवण्यापेक्षा हे त्यांचं मत आहे, माझं नाही असं म्हणून सोडून द्या. मन हलकं झालं की शरीरात उत्साह संचारतो. आपल्याला बघा, मिस्टर एखादा शब्द जरी बोलले आपले की आपल्याला लगेच राग येतो किंवा आपण त्याच्यावर रुसून बसतो. तेच आपण बरेचसे दिवस तेच लावून ठेवत असतो. त्यामुळे हे त्याचे विचार आहेत, हे त्याच्यावरती सोडून द्या. हे माझं मत नाही आहे असं म्हणून आपण सोडून द्यायचं. याच्यामुळे काय होतं, मन हलकं होतं आणि शरीरात उत्साह अजून वाढतो आणि आपल्याला कंटाळा आपला तो निघून जातो. तेच वारंवार विचार करत बसायचं नाही. झोप आणि विश्रांती यामधील फरक आपण पाहत. नुसतं झोपणं म्हणजे विश्रांती नसते बरं. अनेकांना वाटतं दुपारी 2 तास झोपलं की फ्रेश वाटेल, पण उलट शरीर जास्त जड होतं. विश्रांतीचे प्रकार असतात. एक असते शारीरिक विश्रांती आणि दुसरी असते सेंद्रिय विश्रांती. दिवसभर टीव्ही, मोबाईल, कुकरच्या शिट्ट्या यामुळे आपले कान आणि डोळे थकतात. दिवसातून 10 मिनिटे पूर्ण शांततेत डोळे मिटून कोणत्याही आवाजाशिवाय बसा. याला म्हणतात खरी विश्रांती. बघा, आता माझं बाळ आहे, मला अजिबात टाईम भेटत नाही, पण बाळ झोपलं ना की मी कामाला न लागता ना अगदी शांत 10 मिनटं 5 मिनटं जेवढे असतील ना तेवढे बसते आणि मला बरंच छान वाटतं. माझं थकवा गेल्यासारखं वाटतं. 2 तास झोपले तरी मला विश्रांतीसारखं वाटणार नाही, पण ते 10 मिनटं मी शांत बसले ना डोळे बंद करून किंवा एकटक बघत, तर मला खूप भारी वाटतं आणि माझा सगळ्या दिवसभरचा थकवा हा माझा निघून जातो. रात्रीचं रिलॅक्सेशन रुटीन आपण पाहूयात. उद्याचा उत्साह आजच्या रात्रीवर अवलंबून असतो. दिवसभर काम करून रात्री आपण फक्त कोसळतो, पण रात्रीचे 5 मिनिटं तुमची उद्याची सकाळ ठरवतात. काय करावं? झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचा. मोबाईल उशाखाली ठेवू नका. उद्या कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत याची यादी करा. यामुळे सकाळी उठल्यावर आता काय करू हा गोंधळ उडत नाही आणि तुम्ही उत्साहाने काम करायला लागता. ह्या गोष्टी मी अगोदर खूप साऱ्या केल्या आहेत, म्हणून मी आज तुमच्यासोबत त्या शेअर करत आहे. आत्ता रुटीन माझं जरा बदललेलं आहे, कारण की आता बाळ आहे आणि मी एकटीने बाळाला सांभाळत आहे, म्हणून जरा गडबड चालू आहे. पण पुन्हा मी माझ्या रुटीनवरती येत चालली आहे, कारण बाळ थोडं आता स्वतःहून खेळायला लागलं आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचं बाळ असतं ना तेव्हा तुम्ही बाळाला महत्त्व द्या आणि स्वतःकडे पण जरा दुर्लक्ष होतं, पण बाळ जसं मोठं व्हायला लागतं ना तसं स्वतःकडे पण लक्ष द्यायला लागा. आणि मैत्रिणींनो, मला सांगा, आजपर्यंत तुम्ही किती स्वतःकडे लक्ष दिलं सांगा बरं? कधी स्वतःहून तुम्ही गेलात का कुठे स्वतःसाठी? नाही ना. तर आता जायला शिका, आता स्वतःसाठी जगायला शिका. आणि पहा, दिवस निघून चालले आहेत. जेव्हा नवीन वर्ष आलं 2026, तेव्हा तुम्ही हाच विचार केला असेल, नाही ह्या वर्षात आता आपण काहीतरी वेगळं करूयात. पण तू सखी सांग, 1 महिना गेला, काय बरं केलं स्वतःसाठी? गेलीस कुठे बाहेर फिरायला? केले स्वतःसाठी काही? खाल्लास स्वतःचा कधी आवडीचा नाश्ता बनवून किंवा एखादा ब्रेकफास्ट बनवून, एखादा वेगळा पदार्थ बनवून खाल्लास का तू कधी स्वतःसाठी? नाही ना. तर सखी 2026चा 1 महिना गेला आहे आणि कधी जगणार आहेस तू स्वतःसाठी? नक्की मला कमेंटद्वारे कळव. बघा, आपल्याला असं वाटतं की नाही ह्या वर्षी आपण असं करू, त्या वर्षी आपण तसं करू, पण खरं मात्र दिवस निघून जातात आणि कळतच नाही आपल्याला. आता हे 2026 पण असंच संपायला लागेल बघ. आज 7-8 तारीख असेल आज फेब्रुवारीची, कारण की 1.5 महिना संपलाय सखी 2026चा. आता थोडेच 11च महिने बाकी आहेत आपल्याला हा वर्ष संपायला. तर जास्त वेळ नको वाया घालू. स्वतःसाठी जग. आळस, कंटाळा सगळ्यात सोडून दे व्हिडिओमध्ये टिप्स सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात कर. स्वतःला आवडते त्या गोष्टी करायला लाग. स्वतःचा आवडीचा पदार्थ बनवून खायला लाग. अशी सुंदर, तुला गार्डनिंगची आवड असेल तर गार्डनिंग कर. याने बराचसा थकवा निघून जातो. मी बघा एकटीच बाळाला सांभाळते, जसं म्हटलं तुम्हाला. माझं गार्डनिंग थोडंसं 5 मिनटं जरी मी केलं ना तर माझा सगळ्यात थकवा निघून जातो. कामामुळे थकवा आपल्याला नसतो, मेन म्हणजे आपल्या मनाचा थकवा असतो आपल्याला, तो जास्त असतो. पण तुझ्या आवडीच्या गोष्टी तू केल्यास ना की तो थकवा सगळा निघून जातो. आणि पहा, स्वतःसाठी 5 मिनिटे तरी सकाळचे दे ग सखी. म्हणजे कसं होतं ना, तुझा पूर्ण दिवस हा आनंदाचा आणि आळसवाना जो असतो ना तो सगळा निघून जातो. कंटाळवाणा दिवस राहत नाही, अगदी फ्रेशनेस राहतो. थोडंसं स्वतःला तेल लाव, थोडंसं पॅम्पर कर स्वतःला. काय बरं, काय फरक पडणार आहे स्वतःला तू 5 मिनिटं दिलेस तर? बघा, माझं बाळ आहे तरी मी स्वतःसाठी 5-10 मिनिटं का होईना दिवसातून देते म्हणजे देतेच, जेणेकरून मला त्याच्यावर चिडचिड होणार नाही, घरच्यांवर चिडचिड होणार नाही आणि मी स्वतः हॅपी राहील, आनंदी राहील. आणि ह्या गोष्टी केल्यानंतर मला माझा आळस जातो, मला भारी वाटतं, म्हणून मी ह्या गोष्टी करते आणि ते गरजेचं आहे सखी. तू पण ह्या गोष्टी नक्कीच कर. ह्या गोष्टी, माझं रुटीन खूप छान होतं, तुला मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. म्हणून जसं वारंवार सांगते की बाळ झालं आणि थोडंसं रुटीन चेंज होत गेलं. आता बाळ थोडं मोठं होत चाललं आहे म्हणून रुटीनवरती हळूहळू येत चालली आहे. कारण ते माझ्यासाठी गरजेचं आहे, माझ्या फ्युचरसाठी, माझ्या घरातल्यांसाठी ते गरजेचं आहे आणि स्वतःसाठी ते गरजेचं आहे. म्हणून मी तुला सांगते थोडंसं तू चेंज करायला लाग. बघा, होट उरले तरी तुझं स्वतःकडे लक्ष नसतं सखी. बोरोप्लस लाव होटांना. बघा, आपण अनेक स्त्रियांचे बघतो होटांना पापडे निघलेले असतात तरी ते काहीच करत नाही. अगं, तुझ्याकडे नारियल तेल असेल ते तरी लावू शकतेस. बोरोप्लस अगदी 5-10 रुपयाला भेटते, ते लाव. याने होठ फाटलेले जातात. एक वेगळाच कॉन्फिडन्स यायला लागतो. माहिती, आपण स्वतः नीटनेटके असेल ना, छान आपले केस विंचरलेले असतील, आपण छान आपले होठ असतील, छान आपण असं राहिलो ना तर एक वेगळाच कॉन्फिडन्स यायला लागतो, नाही का? मला नक्की कमेंटद्वारे सांग. जेव्हा मी अशीच गबाळ्यासारखी असते ना, सकाळी आंघोळ केली आणि डायरेक्ट कामाला लागते ना, असेच वेडेवाकडे केस हे करून माझा दिवस पूर्ण असा आळसवाणी जातो. आणि मी हे सकाळचे 5-10 मिनटं स्वतःला दिले ना की माझा दिवस पण अगदी फ्रेश आणि टवटवीत जातो. आणि पहा, जसं मी तुम्हाला म्हटलं, अगोदर माझा अट्टहास हा असायचा की नाही मी घरीच बनवणार आणि घरचंच खाणार. पण आता आई झाले आणि माझे विचार मात्र बदललेत. कधीतरी खा की घराच्या बाहेरचं, काय होतं? 5-10 रुपये खर्च केल्याने काही होत नाही. आणि मेन म्हणजे तुला स्वतःला वेळ मिळतो. कधीतरी खाणं गरजेचं असतं. आपलं आयुष्य निघून चाललं आहे आणि ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला लाग की. जसं की पहा, बऱ्याच स्त्रियांना घरचे काम करायला आवडतात, त्या कामात त्या आनंद शोधत असतात. जसं की तूप बनवणं, हे ते बनवणं, हा माझ्या आईला खूप आवडतं. हा तूप बनवणं, हे ते बनवणं, ती तिच्या कामात बऱ्याचदा आनंद शोधत असते. जसं की आपण पण पाहतो, बऱ्याचदा कामामध्ये पण आपल्याला आनंद मिळतो.
पण तुम्ही आयुष्य पूर्ण कामातच घालू नका, हे मात्र मला तुम्हाला सांगायचं आहे. माहिती आहे, आनंद मिळतो. जसं की माझ्या आईने तिचं आयुष्य पूर्ण कामात घातलेलं आहे. आई असेल, आजी असेल, पण आता मला घरचे काम करून आनंद मिळतो. पण माझा आनंद मी बाहेरच्या गोष्टीमध्ये पण शोधायला लागते. नुसतं घराच्या कामातच मी पूर्ण माझं आयुष्य घालवणार नाही आहे. मस्त छान फिरणार, खाणार, पिणार. बाहेरचं खाण्याने काही फरक पडणार नाही आहे आपल्याला. कधीतरी ठीक आहे बाहेरचं खाणं पण. आणि म्हणून स्वतःसाठी जग आणि स्वतःवर मात्र प्रेम करायला शिक. आणि सकाळचे 10-5 मिनटं स्वतःला द्यायला शिक. सखी, मला सांग, माझा व्हिडिओ तुला आवडला का? मला नक्की कमेंटद्वारे कळव. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. आणि तुझी एक कमेंट, तुझं एक लाईक मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याच्यामुळे कमेंट करायला शिक. आणि बाहेर तू जात नसशील, तुला कॉन्फिडन्स नसेल, अगोदर घरच्यांच्या मागे मागे लागून जा. जशी जशी तू बाहेर पडायला लागशील ना, तसं तसं तुला एक वेगळा कॉन्फिडन्स यायला लागेल आणि तू स्वतःहून एकटी बाहेर पडायला लागशील आणि तू तुझं जग जिंकायला लागशील. तुला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद भेटायला लागेल. पहा, जा की जवळच्या मंदिरामध्ये एकटी, काही फरक पडत नाही. ह्या गोष्टी मी केल्यात म्हणून मी तुला सांगते. एकट्याने फिरायला लाग. जसं की घरात बसून ना कॉन्फिडन्स खूप लो होतो, माझा अनुभव तुम्हाला सांगते. आणि घराच्या बाहेर थोडं थोडं पडत गेलं ना की भारी वाटायला लागतं. आणि असं वाटायला लागतं की मी करू शकते, हे का नाही करू शकते. जसं की मी लग्नानंतर घरातच राहिली, पण आता मात्र कुठेतरी हळूहळू बाहेर पडायला लागली ना, आता कॉन्फिडन्स आला आहे की नाही, मी हे करू शकते, इथे मी एकटी जाऊ शकते, हे ते मी करू शकते. असा कॉन्फिडन्स मात्र हळूहळू आपल्याला येतो, एकदमच तो येत नाही. जसं की मला पण आता हळूहळू तो यायला लागला आहे. सखी, चल आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, पण खास तुझ्यासाठी होता. चल, आळस कंटाळा झटकून टाक व्हिडिओच्या टिप्सद्वारे आणि पुन्हा एकदा स्वतःहून नव्याने जगायला लाग, नव्याने शिकायला लाग. चल, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज कमेंटद्वारे मला कळव. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लाग. चल, बाय. भेटूयात अशात नवीन छान व्हिडिओसोबत.